नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोण आहे मिश्रणी पाच तालुक्यातील आमदार माननीय संजय देशमुख सर या ठिकाणी आलेले आहेत. ते सिनियर डिव्हिजनच्या कोर्टाच्या जागेसाठी संबंधात चर्चा करण्यासाठी आणि आपल्या समोर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी त्यांचं मी पहिल्यांदा सहर्षाचं स्वागत करतो. त्यानंतर त्यांच्यावर आलेले सर्व सहकारी, आपल्या बारचे अध्यक्ष, कार्यकारिणी, आपले बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे सगळे पत्रकार बंधू यांचं मी सहर्ष स्वागत करतो. तर सर्वप्रथम मी अध्यक्षांना विनंती करतो की आमदार साहेबांचा आपण सन्मान करावा. प्रमुख पाहुणे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार माननीय संजय जगताप, या बारचे असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश पारंबे साहेब, या बारचे सचिव सुनीलराव कोलते मुकटखेडे आणि बारची कार्यकारिणी आमची भगिनी कृती, सर्व स्टेट बंधू आणि भगिनी, आज सगळ्यांना आपल्याला आनंद या गोष्टीचा आहे की आपण एक परवाचं जे पत्र आपण सगळ्यांनी पाहिले, माननीय प्रमुख न्यायाधीश बिलाल साहेब यांनी आपल्या बारला एक पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये सिनियर डिव्हिजनच्या जागेची सिनियर डिव्हिजनची जे कोर्ट त्या ठिकाणी मंजूर झाल्या जमा आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे असल्यामुळं त्याच्याबद्दलची चर्चा करण्याकरता आपल्याला 30/8 मीटिंग केली आहे. असते आज खूप काळाची गरज आपल्याला आहे आणि आपल्याला वकिलांची संख्या कामाचं स्वरूपात सिनियर डिव्हिजन या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे आणि न्यायाचं आहे. माननीय आमदार साहेब ज्यावेळेला प्रथम मीटिंगमध्ये आपल्याकडे आले होते आणि त्यावेळेला आपण माझ्यामध्ये चर्चा पण झाली होती आणि माननीय आमदार साहेबांनी सुतोवाच केलं होतं. त्यावेळेला असं आपल्याला थोडासा प्रश्न होता की कोर्टाच्या फायलिंगबद्दलची आपल्याला शंका होती, इन्कम फाईल पाहिजे, इन्कम पाहिजे. परंतु आज माझ्या मते आमदार साहेबांनी त्यावेळेला आपल्याला असं कबूल केलं होतं, मी या गोष्टीचा पाठपुरावा करतो आणि त्याप्रमाणे आपले आमदार साहेबांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर आज त्याचे एक फलित आज आपल्याला दिसते. अशी आपल्या सर्वांनाच आठवत असेल, आम्ही ज्यावेळेला या बारच्या अध्यक्ष प्रसाद टिकले होते त्यावेळेला आम्ही सर्व वकील जवळपास 15-16 वकील महेशसुद्धा होते बारटेके, मात्र ह्या राज्याचे नेते दोघं नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे आम्ही गेलो. त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलं होतं. पण साहेबांचा एकदा बारकावा असा होता आमच्या साहेब, त्याच्या पत्राला मी माननीय शरदचंद्र पवार साहेब यांना असं पत्र तयार केले, तर त्यांनी अशी खोज काढली की अरे मी आता कोण आहे, आता सत्यते नाही काही नाही. ते पत्र तुम्ही उद्धवसाहेब ठाकरेंच्या नावाने द्या, त्यावेळेचे ते मुख्यमंत्री होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मनोहर पवार आणि महेश प्रसाद गेलो आणि ते साहेबांच्या इथे वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोघांनी जाऊन दिलं आणि मुख्यमंत्री थांबले होते तेवढ्याकरता. त्या हे दोघं वकील आले की नाही याची वाट त्यांनी पाहिजे. या गोष्टीचा पाठपुरावा आपण जो करतोय त्यावेळेपासून आपली एक सत्ता जे हे आहे आणि
त्याचं मूर्त स्वरूप आमदार साहेबांची परवाची जी आपली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्याचा मूर्त स्वरूप झालं. आता ह्याला ह्या अशा गोष्टी ज्या असतात त्याला फॉलोअप असतो. हा फॉलोअप ठेवला त्यामुळे ते पुढं सारखं जात राहील. आणि मुख्य म्हणजे परवाच आपण पाहिलं की त्यांनी अनेक प्रश्न तालुक्याची मांडलेली विधिमंडळात आपणही परवा पाहिले. विधिमंडळाचे कामकाजाचे हे आले होते व्हिडिओ कॅसेट आली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी अनेक मुद्द्याचे प्रश्न सातपूरच्या मुद्द्याचे विचारले. त्यामध्ये हा प्रशासकीय इमारतीबद्दलचा त्यांनी विचारलेला प्रश्न होता. त्याच्यानंतर तालुक्याचे जे काही आरोग्याबद्दलचे काही प्रश्न विचारले, नगरपालिकेच्या संदर्भात काही प्रश्न विचारले, असे अनेक प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारले होते. आणि हा मुख्यमंत्री ज्यावेळेला मला आठवलं माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे एकनाथरावजी शिंदे हे पाठ बोलून तुमच्याकडे पाहिले पुरंदरच्या काय काय अडचणी आहेत ते मला सांगा. आम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यावरून पाठपुरावा करणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि तो आमदार त्यात करतायत. आणि माझ्यामध्ये आम्हा वकील मंडळींना आनंद या गोष्टीचा आहे की आमच्याकडे कोर्ट झाले, आमच्या वकिलांना काम मिळेल. वकिलांची दृष्टीवरती जे पुण्यामध्ये जायचं आमच्या एफडी वाटतील. आज साधे साधे मॅरेज पिटिशन जर असेल मॅरेजमध्ये आपण रिकन्सिलेशन होऊ शकतो किंवा त्यावर ते होऊ शकतो. परंतु त्याच्यावेळेला पुण्याला जायचं. पुण्याचे एकंदरीत जर आमदार ते बोर्ड पाहिला आपण 2006 पक्षकाराचा जो बोर्ड असतो त्याला आपला नंबर लागणार कधी जाईपर्यंत तारीखे पडतील असे लोकांचा विलंब होतो. किंवा जर 5 लाखापर्यंत आपली ज्युडिशनरी ज्युडिशन ते 5च्या पुढे गेल्यानंतर आम्हाला त्याचा फायदा होणार. आज आपण पाहतोय जमिनीची कोणतीही किंमत 5 लाखाच्या पुढे DSA आपण जे ॲक्विजिशनचे प्रस्तावे पाहिले तर कोट्यवधी रुपया लोकांना मिळत आहे. अशा डिस्प्यूटमध्ये जर आपल्याला 5 लाखाचं कोर्ट इक्विजनरीला ज्युडिशनला आपल्याला फार कमी होतं आणि ते असावं तर इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल अध्यक्ष आणि माननीय आमदार साहेब त्याच्याबद्दलचा उहापोह करतील कुठे जागा उपलब्ध होऊ शकेल आणि काय जागेचं स्वरूप राहील या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फक्त आमदार साहेब याच्याबद्दलचे असे न्यायमूर्ती त्यावेळी जिल्हा न्यायाधीश आणि हायकोर्ट आता जज असले न्यायमूर्ती मोड स्टेटमेंट जेव्हा आले होते तर ही 59 सालची इमारत 59 साली त्यावेळीचे ज्यांची तारकुंडे यांनी याचं उद्घाटन केलं. 59 सालापासून आज तागे तिथे पोहोचल्या कामात वेळातपणे चालू आहे. तर त्यांनी जेव्हा त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं असं आढळलं की हे रोड लेगिंगचं काम त्या झालं दुसरा वेळ दिले नाही शंका आहे. आणि हे हेरिटेज म्हणून आपल्याला रिझर्व करणं गरजेचं आहे कारण खूप हे पाडून नवीन इमारत बांधणं हे काही शक्य नाही. म्हणून त्यांनी हे मेंटेन द हेरिटेज 59 सालची इमारत आहे तशी राहावी असा त्यावेळेस त्यांनी आहे काढलं. ते काही याच्याबद्दलचा उहापोह जो होईल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलचा तो माझ्यामध्ये व्हावा. आणि आपण आला आणि असाही परवा म्हणाला बोलताना त्या आमदार साहेबांचा प्रयत्न आहे बरोबर आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हे काम व्हावं इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर वकिलांना काम मिळेल वकिलांना अनेक वकिलांना आणि तहसीलदार सुद्धा आपल्याकडे आले त्याच्या टाळ्यावरून मुद्दाम या मिटिंगमध्ये येण्याचं मान्य केलं होतं त्याप्रमाणे ते आलेले त्यांचं आपण स्वागत करूया. आणि एवढं मी ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण जो काही निर्णय द्या आणि त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत त्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी आलेले मी अपेक्षा व्यक्त करतो संबंध ॲडव्होकेट आपण त्यांचा संबंध Thank you.
मध्ये परवा एक विषय झाला आणि आपण आमदार साहेबांना एक पत्र दिलं की साहेब तुम्ही आमच्या बार रूमला भेट द्या. त्यांनी कबूल केलं, परंतु ते पहिल्या दिवशी पहिली ज्या वेळ दिली त्यावेळेला त्यांना गुंजवणीची मीटिंग लागली. त्यानंतर ते अचानक दिल्लीला गेले, पहाटे सकाळी आले. त्यामुळे आज त्यांनी याचं कबूल केलं, पण तुम्ही येईपर्यंत प्रसादचा बीपी खालीवर होतो. आल्यानंतर तो नॉर्मल झाला. तर आपण पहिली गोष्ट आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आला त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि मी आपल्या बालच्या वतीने आपलं स्वागत करतो. आता मेन उद्देश आपल्याला जो बोलवण्याचा आहे की हे सगळे वकील आम्ही इथे सासवडच्या परिसरातले वकील आहोत. परवा आम्हाला आमच्या प्रिन्सिपल कोर्टाने बोलवून घेतलं. त्यांनी दाखवलं की एक पत्र आलेलं आहे हायकोर्टचं की इथे सिनियर डिव्हिजनचं कोर्ट जर द्यायचं झालं तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जागा कोणती उपलब्ध आहे, सरकारी किंवा खाजगी भाड्याने जागा कोणती उपलब्ध आहे. मग आमच्या पटकन लक्षात आलं की बाबा हा पाठपुरावा पूर्वी सुद्धा ज्यावेळेला आमदार साहेब या ठिकाणी आले होते त्यावेळी आपण त्यांना सांगितलं होतं की सिनियर डिव्हिजनचं कोर्ट आम्हाला पाहिजे. आणि त्यांनी स्वतः हायकोर्टमध्ये वीणा मॅडम काहीतरी आहेत, राणा मॅडम, त्यांच्याकडे पाठपुरावा त्या कामासाठी केलेला आहे. आणि त्याची आज फलनिष्पत्ती अशी आहे की आपल्याला सिनियर डिव्हिजनचं कोर्ट घेण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. फक्त आपल्याला इमारत पाहिजे. आता आपण त्या दिवशी तहसीलदार साहेब आले होते आपल्याकडे बारमध्ये. तहसीलदार साहेबांनी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला तहसीलदार ऑफिसची इमारत मिळणार नाही. बरोबर ना सर? तर तिथे काहीतरी त्यांनी म्युझियमचं काम केलं, हेरिटेज, आणि तिथे म्युझियमचं काम होत आहे. त्यामुळे आपण शक्यतो आमदार साहेबांना जे पॉसिबल आहे, जे पॉझिटिव्ह आहे असा प्रस्ताव देऊ की तो होऊ शकेल, किंवा आणखी त्यांच्या कल्पनेतून दुसरा एखादा कोणता प्रस्ताव असेल तर तो होऊ शकेल. आज परिस्थिती अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे सगळे तालुके आहेत सगळ्या तालुक्यामध्ये अद्यावत अशा कोर्टाच्या इमारती झालेल्या आहेत. आपलीच फक्त परिस्थिती अशी सुरू करते की आपल्याकडे कोर्टाची अद्यावत इमारत नाही. आता इमारतीसाठी गव्हर्नमेंटने आपल्याला PMRD मध्ये ती दिव्याची जागा दिलेली. आता एकदा जागा अलॉट केल्यानंतर दुसरी कोणती मोकळी जागा देतील की नाही याचा खुलासा आमदार साहेब त्यांच्या भाषणामध्ये करतील. पण माझ्या माहितीप्रमाणे एकदा जर तुम्हाला एवढी जागा अलॉट केली तर दुसरीकडे ते जागा मोकळी देणार नाही. तर आपल्याला सिनियर डिव्हिजनचं कोर्ट ताबडतोब म्हणजे जर जूनमध्ये सुरू करायचं असेल जूनमध्ये तर गव्हर्नमेंटच्याच आता बरेचसे ऑफिसेस प्रशासकीय इमारतीमध्ये जात आहेत. त्यामुळे ते सगळे ऑफिसेस खाली होत आहेत. आता या समोरच आपल्या समोरच ऑफिस आहे, PWDचं ऑफिस आहे, ती इमारत आहे. त्यात काय ती तुमच्या तहसीलदार ऑफिसमध्ये येत नाही. PWDची इमारत जिथे पूर्वी सब रजिस्ट्रार भोई साहेबांचं तिथे ऑफिस हलवलं होतं, एक जागा, त्याच्या लागून BNCची जागा, या दोन जागा ज्या आहेत ह्या आपल्याला इमिजिएट आहे की आपल्या कंपाऊंडला लागून पूर्वेला त्या जागा आहे. ते एक आपल्याला सोयीचं तिथे होऊ शकतं हे मी मानतोय आमदार साहेबांच्या पुढे. त्याच्यावर त्यांनी शक्यतो विचार करा. त्या जर जागांमध्ये आणि ही जी जागा आहे BNCची त्याच्या पुढे भरपूर पार्किंग आहे, कारण पूर्वी पोलीस लाईन तिथे होती आणि पार्किंगची सुद्धा ती अडचण होणार नाही का इथे आम्हाला पार्किंगसाठी जागा नाही. आज प्रत्येक वकिलाच्या गाड्या येतात, त्या पार्किंगमधून गाड्या लावण्यामधून वाद होत आहे. तर ही जागा आम्ही पहिल्यांदा आपल्याला सुचवतो की ही जागा जर अवेलेबल होत असेल आणि तहसीलदार साहेबांनी त्या दिवशी मला सांगितलं की त्या जागेसाठी मी पाहिजे ते तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे, तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. या दोन जागा जर झाल्यानंतर तिसरी एक जागा म्हटली तर प्रांत ऑफिस जे आता आपल्याकडे सरकारी दवाखाना पूर्वी तिथे होतं ते प्रांत ऑफिसची जागा गव्हर्नमेंटचीच जागा नगरपालिकेची. पण नगरपालिकेचे राजा तिथे बसलेला आहे, एक फरमान काढलं तर ती जागा आपल्याला येऊ शकेल तिथे. त्यामुळे मग ती पण जागा जरी तुम्ही आम्हाला दिली, कारण तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिसची जागा आहे ती ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे आणि त्याच्या बाजूला खूप मोठी पार्किंगची जागा, ही तिसरी जागा. आणि चौथी जागा जी आहे ती भूमी अभिलेख कार्यालय सुद्धा तिकडे जाणार, ती गव्हर्नमेंटची जागा आहे नगरपालिकेची सिटी सर्वेला. पण ठीक आहे, म्हणजे या 3 जागांचा ऑप्शन आज माझ्या पुढे असा की तिथे त्या जागा झाल्या पाहिजे. हा जागेचा प्रश्न आमदार साहेब त्याच्यामध्ये सोडवतील. आपल्याला लवकरात लवकर जर जागा ती हस्तांतर करून मिळाली
तर माझ्या माहितीप्रमाणे जून महिन्यापर्यंत आपल्याकडे सिनियर डिव्हिजनचं कोर्ट चालू होऊ शकतं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आमदार साहेबांच्या सहकार्याने आपण जून महिन्यापासून सिनियर डिव्हिजनचं कोर्ट इथे आणू आणि त्याच्यामध्ये आपलं कामकाज सुरू होईल. सिनियर डिव्हिजनच्या कोर्टाची का गरज आहे? फार मोठे दावे वाढलेत. आपल्याकडे फक्त 5 लाखाचे दाव्याचं व्हॅल्युएशन 5 लाखापर्यंत ज्युरिडिक्शन आहे. त्याच्या पुढे झालं तर पुण्याला जावं लागतं. कर्नलवाडीचा माणूस पुण्याला कधी जाणार? किंवा इकडचा कुठला परिचयाचा, वीरचा, तोंडलचा माणूस पुण्याला जायचा म्हटला तर 3-3, 3.5 तास त्याला प्रवासाला लागतात. त्यामुळे हे सिनियर डिव्हिजनचं कोर्ट होणं गरजेचं आहे. सासवड हे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्या सगळा फायदा होईल. आणि आता इथलं पुढे एअरपोर्ट होणार आहे. एअरपोर्ट होणार आहे. मला वाटतं लॉजिस्टिक पार्क सुद्धा तुम्ही डिक्लेअर केलंय. लॉजिस्टिक पार्क होणार आहे. तर जागांच्या किमती एवढ्या वाढल्यात आता की त्याचं काही मापच करू शकत नाही. आता लोक कोटीशिवाय बोलायलाच तयार नाही. रिंग रोडमध्ये कोट्यावधी रुपये मिळाले. आता जवळपास कोट्याधीशच्या संख्या काही कमी राहिलेली नाही. त्यामुळे हे दावे, लिटिगेशन हे सगळं होणारच आहे, हे वाढणारच आहे. जर सिनियर डिव्हिजनचं कोर्ट झालं तर आपल्याला त्याच्यानंतरच पुढे लगेच आपण एडीजेचं जर कोर्ट आणलं तर आपल्याला पुण्याला जायचा त्रास पूर्णपणे वाचेल. पूर्वी आम्ही 50 ते 55 मिनिटात पुण्याला जायचो. आता आम्ही 1.5 तास लागला. 1.5 तासात सुद्धा पुण्याला पोहोचू शकत नाही. तिथे गेल्यानंतर परत पार्किंगची एवढी गैरसोय आहे की विचारू नका. त्यामुळे इथल्या जर या सगळ्या सुविधा आम्हाला जर तिथे निर्माण झाल्या तर वकिलांची आणि त्याच्याबरोबरच आपल्या जनतेची ही फार सोय होणार आहे. त्यांच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या, नंतर त्यांच्या शारीरिकदृष्ट्या हे सगळं फायद्याचं होणार आहे. तर आपण यापैकी कोणती तरी जागा उपलब्ध करून द्या. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपलं या सासवड बारला, सासवडच्या वकिलांना कायमच सहकार्य राहिलेलं आहे. स्वर्गीय चंदू काका जगताप जर इथे कोर्टामध्ये आले, त्यांनी विचारलं काय पाहिजे. आमचे वकील म्हणाले आम्हाला पेविंग ब्लॉक करून पाहिजे. काकांनी ताबडतोब पेविंग ब्लॉक करून हा पोर्शन करून दिला, पलीकडचा पोर्शन करून दिला. हे जेवढे कोर्टामध्ये पेविंग ब्लॉक दिसत आहेत ते सगळे काकांनी केलेले आहेत. त्यानंतर दुसरं सांगतो ना सगळं माझे सगळं लक्षात आहे. त्यानंतर काकांनी तिथे पक्षकारांना तिथे बसण्यासाठी बेंचेसची सोय केलेली आहे. हे काकांनी केलं आणि तोच पुढे जो पायंडा जो आहे किंवा ती जे काम करण्याची वकिलांना सहकार्य करण्याची भूमिका जी आहे ती आता आमदार साहेबांनी सुद्धा चालू ठेवलेली आहे. ज्या वेळेला टिफिन रूमचं करायचं होतं त्यावेळेला मनोहर पवारने प्रयत्न केले. ती जागा डिस्ट्रिक्ट जजकडनं आपल्याला मिळवली, परवानगी मिळवली. त्यावेळी जाधव साहेब इथे होते आणि नेमका प्रसाद अध्यक्ष झाला. प्रसादने बरोबर आमदारांनी पोटामध्ये घुसून तिथनं बरोबर निधी मिळवला. आमदार साहेबांनी सुद्धा त्यावेळेला त्यामध्ये आर्थिक भरपूर मदत केलेली आणि त्यावेळेला नेमका सुप्रियाताईंनी सुद्धा मदत केलेली आहे. त्यांनी त्या पवार चॅरिटेबल ट्रस्टमधनं त्यांनी पैसे दिले. त्यामुळे आमदारांच्या बरोबर सुप्रियाताईंचाही सहभाग आहे हे सुद्धा मी सांगतो. तुम्हाला बरं वाटेल. आणि ज्यावेळेला आम्ही त्या टिफिन रूमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला त्यावेळी आमदारांना खूप प्रसादने प्रयत्न केला. प्रसाद टिफिन रूमच्या उद्घाटनाला आमदारांना आणण्यासाठी तू खूप प्रयत्न केला पण तू कुठे कमी पडला माहीत नाही. त्यावेळेला आमदार साहेब काय त्या टिफिन रूमच्या कार्यक्रमाला आले नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना की बाबा आमदार साहेबांनी टिफिन रूमला आपल्याला जी काही मदत केली त्याबद्दल सुद्धा आमचा फार तुमचं हे आभारी. आणि आता आम्ही तुमच्याकडे काही मागण्या मागतो. आमदार साहेब आम्ही आता तुमच्याकडे काही मागण्या मागतो. लोकांना तिथे जायची भीती वाटते. आमच्याकडे युरिनची हायजेनिक सोय नाही त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपल्याला आम्ही पावसामध्ये तिथे युरिनला जातो. त्याच्यावरती सुद्धा हे नाही आहे, छत असतं ना ते छत युरिनल जे आहे त्याच्यावरती छत नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आमची आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये इमिजिएट तुम्हाला जर काही करता येत असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आम्ही कोर्टाच्या कानावर घातले. BNC मध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. नंतर कोर्टात एंट्री करताना आपण पाहिलं असेल फार मोठा खड्डा पडला. त्या खड्ड्यामध्ये पाणी साठत आहे. पावसामध्ये गाडी जर एखादी लागली तर त्या पाण्यातनं अक्षरशः या मुलींना त्या दिवशी त्या पाण्यातनं चालत यावं लागलं. म्हणजे अशी परिस्थिती ही आमची आहे. तर ह्या सोयी आम्हाला त्याच्यामध्ये पाहिजेत आणि त्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे. तुम्ही सहकार्य करणार आहात आणि तुम्ही कृतीतनं दाखवून दिले की मी सहकार्य करतो तर त्याप्रमाणे आपण इथे आलात तर हे सहकार्य आमच्या बारला या फॅसिलिटीज ज्या आहेत हे आम्हाला उपलब्ध करून द्या.
की आम्हाला तिथे PMRD मध्ये जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्या DP प्लॅनमध्ये मला वाटतं पोटास आहे, त्या जागेचं सातबारावर सुद्धा नोंद झालेली आहे. तर हे एकदा जर बेसिक आपलं जर सिनियर डिव्हिजनचं कोर्ट चालू झालं तर त्याच्यासाठी ते इमारतीसाठी फंड्स लागतील. त्या तिथे जी दिव्याला जागा दिलेली आहे त्या जागेसाठी फंड्स लागतील आणि ते जर फंड्स आपण जर अवेलेबल करून दिले, त्याचं एस्टिमेट काढून जर फंड्स अवेलेबल करून दिले तर अद्यावत अशी ती इमारत त्याच्यामध्ये होईल. आपण ही सगळी कामं करताय ते काम करा, पण पहिल्यांदा आपला जो उद्देश आहे की जून महिन्यापासून तिथे आपल्याला सिनियर डिव्हिजनचं कोर्ट चालू करणं, त्या दृष्टीने कोणती इमारत आपल्याला ताबडतोब मिळेल. सरकारी इमारत सरकारी मिळाली तर विषय संपतो, सरकारी मिळाली तर ती आपण प्राधान्याने देण्याचा आम्हाला प्रयत्न करावा अशी मी बारच्या वतीने माझ्या वतीने आपल्याला विनंती करतो. आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात, आमचे विचार ऐकून घेतले आणि आमच्या समस्या विचार कुठले मी तुमच्या पुढे ज्या मांडल्या त्या समस्याच मांडल्या, समस्या मांडलेल्या आहेत आपल्या पुढे, आमचं गडगाणं तुमच्या पुढे मांडतात. तर आता आपणच त्याच्यावर मार्ग काढून आम्हाला त्यामध्ये सहकार्य करा एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे सगळे सिनियर या महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, महिला वर्गाच्या सुद्धा अडचणी आहेत. मी सांगितलं आहे ना की तुमच्या सुद्धा अडचणी तुम्ही मांडा, कारण तुम्हालाही काही फॅसिलिटीज पाहिजे, त्या कुठल्याच फॅसिलिटीज इथे नाही आहेत. तर त्यामध्ये या सगळ्या फॅसिलिटीज आपण एक सर्वे करायला सांगा. तुमचे कुठे कन्सर्न इंजिनियर असतील, नगरपालिकेचे असतील, BNCचे असतील, या मुलींना काय त्यांना फॅसिलिटीज पाहिजे त्या त्यांना द्या. आम्ही कशा 3 कोटामध्ये आम्ही काही गर्दीने हे काम करतोय त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही आहे. हे 3 कोटचं काम आमचं व्यवस्थित चालू आहे. तर सिनियर डिव्हिजनसाठी मात्र प्राधान्याने आम्हाला इमारत अवेलेबल करून द्या एवढी विनंती करतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. आम्ही आमदार संजय जगताप सर यांना विनंती करतो की आपण आपले थोडक्यात विचार करा. आमदारांना थोडक्यात रिस्ट्रिक्शन नाही तुम्हाला नाही, रिस्ट्रिक्शन नाही, पण मला आज थोडासा वेळेचा अभाव आहे. सुरुवातीला आपल्या भारतीय नवनिर्वाचित आदरणीय आणि सिनियर वकील आदरणीय भारांगे साहेब या ठिकाणी उपस्थित, आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय रघुनाथ साहेब या ठिकाणी, भारतीय नवनिर्वाचित सर्व उपाध्यक्ष सचिव, त्याचप्रमाणे ज्येष्ठ आदरणीय अण्णा असतील, आदरणीय नेहरू साहेब, आदरणीय बापू, आपण सर्वच वकील ॲडव्होकेट मंडळी सगळे सिनियर ज्युनियर आणि सर्व मला वाटतं जवळपास 300ची संख्या आपल्याकडे झाली. सगळ्यात महत्त्वाचं बाराव्यासाठी तुम्ही एक विसरला तहसीलदार साहेब तुम्ही काय आम्ही इथे आहोत, तुम्ही मागणी न करता आम्ही बारसाठी प्रशासकीय इमारतीमध्ये एक वेगळी जागा जशी आपल्याकडे कोर्टामध्ये आहे, मला वाटतं ही महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही आहे. परंतु आपण आपल्या पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीमध्ये बार रूम आपण त्या ठिकाणी डेडिकेटेड डिझाईन पण केलं आहे. त्याचं भाडं आपल्याला द्यावं लागणार आहे नॉमिनल, परंतु ते वकिलांच्यासाठी साधारणतः मला 1 स्क्वेअर फीटला सांगतात तहसीलची सुविधा आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आज पण इथे काय झालेलं आहे की मला एका संस्थेची मीटिंग आहे महत्त्वाची आणि मला संधी मिळू शकते असं वाटतंय, त्यामुळे मला वेळ पोचलं तिथं 4:30 गरजेचं आहे. इथे मी उशिरा आलो आहे, पण आज मला एक महत्त्वाचं सांगायचं, खूप वर्ष आपल्याला सिनियर बेंचसाठी जवळपास आपण कोविडच्या नंतर बरेच वर्ष प्रयत्न करतोय आपल्या मागून, म्हणजे आपलीच आयडिया घेऊन दौडमध्ये सिनियर बेंच झालं, पण आपल्याकडे झालं नव्हतं. मी मुद्दामून ऑफ द रेकॉर्ड खरं म्हणजे मी पत्रकारांना सांगितलं म्हणजे जरी रेकॉर्ड केलं तरी आपले जे जॉईंट लॉ सेक्रेटरी आहेत राणा मॅडम, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं. त्यांनी केल्यामुळे आपल्याला त्वरेने त्या ठिकाणी सिनियर बेंच आपल्याकडे पुरंदरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतोय. जरी आपण ते क्रायटेरियामध्ये नसलो तरी सुद्धा, आणि आपण जे वकील साहेब मांडलं ते खरोखर म्हणजे तुमची सगळ्यांची जिज्ञासा किंवा तुमच्या सगळ्यांची आपुलकी याच्यातून दिसते. कारण आपला परिसर आपल्या इथे आपलं न्यायालय वाढलं पाहिजे ही भावना तुमची सगळ्यांची म्हणजे आपण सगळेजण उपस्थित सगळ्यांची आहे.
आमची भावना तिथं आहे. आपण जो उल्लेख केला दिव्याच्या ह्याचा, तर दिव्याचं कसं आहे की PMRDचा DP प्लॅन येतो. संपूर्ण PMRDच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या 850 गावांचा तो DP प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये त्याची प्रोव्हिजन केलेली आहे की न्यायालयीन कोर्टासाठी त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेलं आहे. परंतु इथे आपल्याकडे मागतारीचा जो महल आपण बघतो की जुना तहसीलदार ऑफिस जे आपलं आहे ते आता वरती त्या ठिकाणी शिफ्ट होते, त्यामुळे ती जागा उपलब्ध झाली. मी निर्मोळे साहेबांची पोस्ट पण बघितली, त्यांनी चांगल्या प्रकारे ते मांडले. परंतु त्या संपूर्ण इमारतीला पण हेरिटेज झालेलं आहे आणि त्याची डेव्हलपमेंट पण येणाऱ्या काळामध्ये आपण लगेच सुरू करतो. तुम्हाला आठवत असेल हम्पीची काही लोक त्या ठिकाणी पुरातत्वचे आली होते आणि त्याच्यातनं आपण पूर्ण डिझाईन आणि त्याला रिस्टोर कसं करायचं ते बघितलं. परंतु ते होत असताना या ठिकाणी आदरणीय तहसीलदार महोदय आपल्याकडे उपस्थित आहेत, प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत मॅडम आहेत. आपण सगळ्याच आपले जे अधिकारी म्हणजे प्रशासनामध्ये महसूलमध्ये काम करणारे सर्व अधिकारी सगळ्यांचे विचार विनिमय घेऊया, सीओचा विचार विनिमय घेऊया. परंतु माझी अशी कल्पना आहे की PWDच्या अधिकाऱ्यांचं आपल्याकडे 377 मध्ये PWDचं बंगलो आणि काही कर्मचाऱ्यांची वसाहत आहे आणि काही टापऱ्या आहेत. ती जवळपास 82 जागा आहे. त्याच्यातला पार्टली काही जागा म्हणजे मस्तानी महलच्या मागून जाणारी जागा, पुढच्या बाजूने रस्ता कनेक्ट आहे. तुम्हाला माहिती आहे तर पुढच्या बाजूने आपण समोर नदीच्या बाजूने रस्ता घेतला, त्यामुळे आपलं परेड ग्राउंड आहे. ते परेड ग्राउंड मला वाटतं 382 मध्ये येतं. 382चं परेड ग्राउंड आपण इंटॅक्ट ठेवतो आणि हा जो 378 मधलं पलीकडच्या बाजूला जे शेतकी जागा आहे म्हणजे जे मला वाटतं मध्ये पडले होते तिथं शेती मुलं पूर्वीची शेती मूल्य त्याची जागा ती पण आपण आता सरकारच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. तर ती जागा आपल्याला उपलब्ध करता येते. त्याचंही एक वेगळं कारण आहे. तुम्हाला एक सांगायला माहिती आहे की खूप वर्ष झालं पुणेकर सगळे मंडळी त्या ठिकाणी हायकोर्टासाठी फॉलो घेतात. तुमच्याला काय झालं का? मला असं वाटतं की आपलं ते पुणेकरांचं स्वप्न सुद्धा आहे ना 1 वर्षानंतर निश्चितपणे पूर्ण होणार आहे. हायकोर्टाचा बेंच असावं पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे शहरामध्ये म्हणून शकते. तर त्या दृष्टिकोनातून आपला जो सिनियर बेंच पूर्ण होतं त्याच्यासाठी ही जागा जी आहे पलीकडची 2.5 मला वाटतं 1.5 हेक्टर जवळपास 3 एकर जागा तिथं त्या ठिकाणी उपलब्ध होईल. ती जागा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या जागेमध्ये आपल्याला निश्चितपणे नवीन कोर्टाची इमारत पण होऊ शकेल, सिनियर बेंच पण त्या ठिकाणी उभं राहू शकेल. तशा प्रकारचं PWDच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि आपले जे कोर्टमधले रजिस्टर मला वाटतं जे ॲडमिन बघतात ते आपल्या बेंचशिवाय जे ॲडमिन बघतात त्यांच्याशी कम्युनिकेट करूया. आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांशी कम्युनिकेट करतो. लगेचच्या लगेच त्वरेने जर आपल्याला सुरू करायचं तर सपोज आता हा बार रूम आहे, आपण सिनियर बेंचसाठी देऊ शकतो आणि बार रूमला आपण PWDची जागा घेऊ शकतो. PWDचं जे आता ऑफिस आणि कर्मचारी बरोबर ना असं काही करता आलं तरी ती ॲडजस्टमेंट तात्पुरत्या स्वरूपात करून आपल्याला लगेच सिनियर बेंच कसं सुरू करता येईल आणि सिनियर बेंच काही अडचण नाही. त्याला फक्त आपले जे महसूलचे म्हणजे आदरणीय तहसीलदार महोदय आहेत, प्रांत मॅडम आहेत, कलेक्टर साहेबांच्याकडे आपल्याला जायचे, पालकमंडळीची त्यांना मान्यता घ्यायची आणि आपल्याला त्वरेने ते करता येणार आहे. आणि पलीकडची जागा मी जे म्हटलं भविष्यात नाही त्याचाही निर्णय आपण आत्ताच घेऊया पलीकडच्या जागेचा, जेणेकरून पूर्ण कोर्टरूम विथ वकिलांचं जे ऑफिसेस आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुविधा आपल्याला, कारण हा भाग जो आहे तो न्यायालयीन निकालासाठीच असावा जेणेकरून ह्या भागाला नाही तर काय होईल की उद्या हेही तुम्ही जर दिव्याला नाही म्हटलं तर कार्यालयाच्या पलीकडे कोणी येणारच नाही. लोक म्हणतात परेड किंवा झेंडावंदन सुद्धा आता वरती प्रशासनाची इमारतीत होईल तर परेड ग्राउंड होईल की नाही, टिकेल की नाही. तर मला त्याच्यासाठीच वकील साहेब आपल्याला सांगायचे की त्याची रचना आम्ही आपल्या सर्वांशी बोलून आपले जे वकिलांच्या बारचे अध्यक्ष प्रेसिडेंट सगळ्यांची चर्चा करून एकत्रितपणे आपल्या सगळ्यांची चर्चा करून त्याची रचना ठरवूया. तुम्ही फ्लेक्झिबल राहून आपण आपले जे सातोडचे बेंच आहेत किंवा सातोडचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यावर आपण एकत्रितपणे चर्चा करा. आमच्या त्यांचे रजिस्टर म्हणजे आपलं इथले न्यायालयीन कोर्टाचे रजिस्टर असतील त्यांची PWDचे अधिकारी आपले तहसीलदार महोदय आपण सगळे एकत्रित आम्ही मिटिंग घेतो, त्याचा निर्णय करतो आणि आराखडा करून आपण लगेच सिनियर बेंचसाठी जागा उपलब्ध करू शकतो. आणि आपल्या बारला सुद्धा आपण एक एक्सेप्शनल जागा लगेच PWDचं ऑफिस जे आहे ते तुम्हाला
तुम्हाला देऊ शकू, जेणेकरून आपलं सिनियर बेंच लगेच सुरू व्हायला काहीच अडचण येणार नाही. आणि वकील साहेबांनी मागायचं सांगितलं तसं आज जर बघितलं कॉम्पन्सेशनमध्ये आपल्याकडे जवळपास 1500 ते 2000 कोटींपेक्षा जास्त रक्कम येणार ह्या वर्षामध्ये येणार आहे. म्हणजे आली आहे काही रक्कम नॅशनल हायवेतनं, आता रिंग रोडमधनं बाकीची रक्कम येणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत विमानतळामधलं पण तसंच होणार आहे. म्हणजे सातत्याने केवळ लँड कॉम्पन्सेशनमध्ये येणारी रक्कम एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असणार आहे. त्यामुळे लिटिगेशन तुम्ही म्हणताय तसं वाढत चाललेलं आहे. इश्यूज आता शेवटी पैशाला आता किंमत राहिली नाही, पैसा मोठा झाला आहे. त्यामुळे 5 लाखापर्यंतचे फक्त केसेस, त्याच्यावरच्या केसेसचा जो त्रास होतो, आम्हालाही मंडळींना त्रास होतो. त्यामुळे आम्ही सातत्याने मी जास्त सगळ्यात मला वाटतं फॉलोअप देत राहतो त्यांना. तर आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला मी मनापासून अभिनंदन करतो. पहिलं तर आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे या गोष्टीला यश आलं. आम्ही सगळी मंडळी म्हणजे पॉझिटिव्ह आहोत. मी तहसीलदार साहेबांच्या वतीने पण बरोबर ना, आपण म्हणजे प्रशासनाच्या वतीने सुद्धा आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही सगळे पॉझिटिव्ह आहोत. आपण एकत्रितपणे त्याचा निर्णय घेऊयात. तुम्ही फक्त म्हणजे ॲज अ फॉलोअप आणि कॉर्डिनेशन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करा. एवढं मी पॉझिटिव्हली आपल्या सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि हा खरं म्हणजे आपल्या सासवडसाठी ऐतिहासिक क्षण आहे. कारण सिनियर बेंच आपल्याकडे होतोय हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. नवीन जे ॲडव्होकेट्स आहेत, कारण आम्हाला कधीतरी भीती वाटायची की आज आपल्याकडे जवळपास आता 44 नोकरी झालेली आहेत, बरोबर ना. नवीन ॲडव्होकेट्स आता 300 आहेत, तर ती संख्या एवढी मोठी झाली आहे. आता वेब सिरीज सुद्धा ॲडव्होकेटवरती सगळ्यात जास्त येत आहे. म्हणजे आज कुठलंही नेटफ्लिक्सला कुठेही बघितलं तर सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त लाईक असणारे जे वेब सिरीज आहेत वकील ते जगामध्ये बरं का. म्हणजे कोर्टरूम सारखे इंटरनॅशनल वेब सिरीज पण आहेत ना, ॲडव्होकेट्स आणि केसेसवरती सगळ्यात जास्त लाईक होणारे, सगळ्यात जास्त व्ह्यू असणारे वेब सिरीज. म्हणजे ॲडव्होकेट हा केवळ आता आहे ना, ॲडव्होकेट राहिला नाही, हिरो झालेला आहे समाजात. कारण तुमच्या वेब सिरीजच नाही एवढा बघितलं जातं आणि बऱ्याचशा केसेसवरती आता वेब सिरीज व्हायला लागली. शिंदे सरकार वकिलांमुळेच नको बोलणार आम्ही आम्हाला क्रेडिट दिलं. परंतु खूप मनापासून आपलं अभिनंदन. एक चांगला सुवर्णक्षण आपला सगळ्यांच्यासाठी आहे. मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आमच्या दोघांच्याही वतीने आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही सगळं कॉपरेशन आपल्याला त्याच्यामध्ये करू, जेणेकरून लवकरात लवकर आपलं सिनियर बेंच कशा प्रकारे सुरू होईल याच्यासाठी प्रयत्न करू एवढं सांगतो. आणि ह्याही इमारतीची डागडुगी सरांनी सांगितल्याप्रमाणे मागाशी टॉयलेट ब्लॉक असतील याच्यासाठी सुद्धा आपल्याला DPDCतून निधी लगेच पुढे करता येईल. आवश्यकता नाही, ऐका ना वकील साहेब, आवश्यकता नाही नगरपालिकेची. तुम्ही DPDCत नाही ना, आता उपलब्ध आहेत पैसे. कालच पालकमंत्री येऊन गेले, तर त्यात आपलं म्हणजे पॉझिटिव्हली त्यांनी आपलं विमानतळ असेल किंवा आपलं आपलं पोलीस स्टेशन असेल किंवा DYSP ऑफिससाठी पण ते निधी देतात. तर कोर्टासाठी सुद्धा आपण त्याच्याकडून निधी मागवतो. कारण ॲडमिनिस्ट्रेशनसाठी मी त्यांच्याकडून घेऊ. निधीच्या बाबतीमध्ये कुठली अडचण येणार नाही. आणि जिथे कमी पडेल तिथं नगरपालिका आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सांग पडा. एक तर उशिरा मी 1 तास आलो त्याबद्दल दिलगिरी आहे. आणि पहिल्यांदाच असं घडलं की मी एक तास आपल्या सगळ्यांना वाट बघायला लावली आणि मला भीतीच होती. मी 3 नंतर पोहोचलो. त्यामुळे तुम्ही आता कोणी भेटणार की नाही भेटणार, त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप मला भेटण्याचा विषय नव्हता, प्रसादचा विषय होता. त्यांचे विशेष दिलगिरी. खूप मनापासून आपल्या सगळ्यांचं आभार मानतो आणि मनापासून अभिनंदनही करतो. आणि कारण हा सुवर्णक्षण जसं अण्णांनी सांगितलं 1960 ची बिल्डिंग आहे, 59 ची बिल्डिंग आहे. आणि न्यायमूर्ती तारपुर्णेच्यासारखे वकील आपल्याकडे म्हणजे होऊन गेले, म्हणजे आपल्याला अभिमान सुद्धा आहे त्याचा. त्यांनी उद्घाटन वास्तूचं केले आणि आता तुमच्या सर्वांच्या कार्यकाळामध्ये सिनियर बेंच होतंय, नव्याने आपण इमारतीचंही फॉलोअप करूया. त्यामुळे मला वाटते आपल्या सगळ्यांच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असणार आहे. खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आपले नवीन